हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मस्त ना? तर मी पण खूप मस्त आहे। आज आपण बघतोय कारल्याची रेसिपी। घ्यायचं आहे, मध्ये काप द्यायचा आहे आणि त्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये मीठ भरून आपल्याला 1 ते 2 तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे। त्याच्याने काय होईल, मिठामुळे त्याला कारल्याला पाणी सुटतं आणि जो कडूपणा असतो तो कमी होतो। त्यामुळे आपल्याला ही स्टेप इथं करायची आहे। नंतर काय करायचं, आपल्याला हे जे कारलं आहे ते पाणी जे सुटलेलं असतं त्याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी टाकून घ्यायचं आहे। 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं। त्यामुळे आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला हाताने असं घट्ट पिळून घ्यायचं आहे। घट्ट पिळून म्हणजे 2 असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ना ते निघालं पाहिजे। नाहीतर काय होईल, जे तेलामध्ये टाकलं तर तेल आपल्या अंगावर उडू शकतं। आपल्याला नंतर हे पुढे तळून घ्यायचं आहे। त्यामुळे आपल्याला इथं हे व्यवस्थित असं पाणी त्याच्यामधलं पिळून घ्यायचं आहे। आता कारलं पिळून घेतलेलं आहे। आता कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे कारले तळून घ्यायचं। आपल्याला तेल 2 पळ्या तरी तेल आपल्याला लागतं। आता ह्या तेलामध्ये आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवून अगदी आरामात तळून घ्यायचं आहे। थोडा वेळ लागतो तळण्यासाठी कारलं, जास्त फास्ट करून नाही तळायचं आपल्याला, थोडं कमी ठेवून। आणि इथं मसाला बनवण्यासाठी मी इथं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्येच मी वाटलं होतं तेच भांडं इथं घेतलेलं आहे मी। शेंगदाण्याचं कूट घेतलं आणि ह्याच्यामध्ये आता मसाले टाकून घ्यायचे आहेत। याच्यात मी हळद टाकलेली आहे, थोडंसं लसूण टाकलं आहे, थोडं जिरं टाकलेलं आहे, हळद, तिखट, काश्मीरी मिरची पावडर, परत आपला घाटी मसाला, धना पावडर आणि गरम मसाला, हे सगळे मसाले इथं टाकायचे आहेत। तुमच्याकडे जे मसाले असतील जगभरातले ते तुम्ही इथं वापरू शकता। माझ्याकडे जे अवेलेबल होते ते इथं मी वापरलेले आहेत। नंतर थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं आपल्याला। कारल्याला आपण अगोदर लावलं होतं पण ते आता धुवून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे एकदम थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आणि तोपर्यंत आपलं कारलं तिथे तळून होतं आहे। आता कारलं ह्यानं ते तळून झालेलं, तर ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे 1-3-4 मिनटासाठी। नंतर काय करायचं, आपण जे वाटण केलं होतं तो मसाला ह्याच्यात भरून घ्यायचा आहे। काही कारलं व्यवस्थित भरून झालेलं, तर पुन्हा त्याच तेलामध्ये आपल्याला थोडं तेल जास्त असेल तर कमी करू शकता। आता याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे कारलं आहे ना ते टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला 4 ते 5 मिनटासाठी पुन्हा एकदा गॅसवरती आपल्याला हे गॅसची फ्लेम कमी करून पुन्हा हे तळून घ्यायचं आहे। तळून म्हणजे असंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला। गॅसची फ्लेम कमी ठेवूनच करायचं आहे, म्हणजे हा मसाला चांगला शिजून येईल आणि मग आपली ही भाजी तयार। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। माझं जर काही चुकलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा।